श्री दुर्गा सप्तशतीचा मराठी अर्थ समजून घेतानाच्या या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत अध्याय 1, 2 आणि 3 यांचा सूक्ष्म अर्थ समजून घेतला। त्यामध्ये आपण पाहिलं की एक सुरत नावाचा राजा असतो, समाधी नावाचा एक वैश्य असतो, जे मेधा ऋषींच्या ऋषी आश्रमात जातात आणि मेधा ऋषी त्यांना काही ज्ञान समजून सांगत असतात। त्यामध्ये त्यांनी ह्या दोघांना मायेविषयी सांगितलं की त्या 3 प्रकारच्या माया, मोहमाया, महामाया आणि योगमाया, आणि देवी ह्या कसं ह्या मायेच्या बंधनातून आपल्याला मुक्त करतात। त्याच्यामध्ये पहिली स्टोरी होती ती म्हणजे मधुकैटभ हे विष्णूंच्या कानातून जन्माला आलेले आसुर, आणि ह्या मधुकैटभांचा 5000 वर्ष युद्ध करून देवीनं त्यांना कसं हरवलं त्याची स्टोरी आपण बघितली। आणि आपल्याला त्यातून काय शिकण्यासारखं आहे तर मी जेव्हा जागरूक नसतो तेव्हा मधुकैटभ माझ्यामध्ये जन्माला घेतात आणि माझ्या मनावर ह्या असुरांनी ताबा केल्यानंतर मला शक्ती लागते या असुरांशी लढण्यासाठी, आणि ह्या असुरांचा त्या शक्तिरूपानं मी वध करू शकतो। म्हणजे काय तर मधुकैटभ यांना आपण निंदा आणि प्रशंसा हे मानलं होतं, म्हणजे कोणी आपली निंदा केली किंवा प्रशंसा केली तर त्याला कसं भारावून जायचं नाही। दुसऱ्या अध्यायामध्ये आणि तिसऱ्या अध्यायामध्ये महिषासुर मर्दिनीचं आपण पाहिलं। महिषासुर म्हणजे आपल्यातील अहंकार, आणि देवी सर्व देवांच्या विविध अहंकारातून कशी निर्माण झाली, म्हणजे सर्व देवांनी आपले अहंकार जे आपले सर्वोत्कृष्ट गुण होते ते अर्पण केले आणि त्यातून देवी प्रकट झाली, आणि आपल्यातील अहंकारावरती ताबा कसा मिळवायचा हे आपल्याला या अध्यायामध्ये देवीने सांगितलं। म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं की निंदा प्रशंसा हे आपल्या कानातील मळ आहेत आणि महिषासुराचा वध म्हणजे आपल्या अहंकाराचा वध। आज आपण ह्या भागातील 4थ्या अध्यायाकडे वळूयात। 4थ्या अध्यायामध्ये सर्व देवांनी देवीचे आभार मानले आणि जेव्हा जेव्हा आम्हाला तुझी गरज असेल तेव्हा तेव्हा तू प्रकट व्हावीस अशी विनंती देवीकडे केली। पुढे अध्याय 5 ते अध्याय 10 मध्ये शुंभ निशुंभ यांच्या वधाची कहाणी आहे। त्रिलोकनाथ त्रिपाठी यांनी शुंभ आणि निशुंभ यांना आपली वासना आणि कामना यांच्या वधाशी सूक्ष्म अर्थ जोडून ती कहाणी सांगितली आहे आणि ती आता आपण ऐकूयात। पुढे मेधा ऋषी सुरत आणि समाधीला सांगतात की शुंभ आणि निशुंभ नावाचे महाभयंकर राक्षस, जे की महिषासुर कुळातलेच राक्षस होते, त्यांनाही इंद्रदेवांकडनं वरदान मिळालं होतं। ह्या राक्षसांनी स्वर्गलोकातील सर्व देवांना हरवून 3ही लोकांमध्ये आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं। मग देवांनी देवीला परत आव्हान केले आणि आपल्याला माहीत असणारा ह्या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः या श्लोकातील देवीच्या शक्ती, बुद्धी, निद्र, शुद्रा, छाया, शक्ती, चैतन्य, सिद्धी या सर्व रूपाला आव्हान केलं। हे सर्व देव हिमालयाच्या पायथ्याशी देवीचं आव्हान करत असताना तिथेच गंगेमध्ये स्नान करायला देवी पार्वती देवी आली आणि तिच्या मनात प्रश्न आला की हे देव कुणाचं आव्हान करत आहेत। तेव्हा पार्वती देवीच्या रूपातून कौशकी देवीचा जन्म झाला। कौशकी म्हणजे स्वतःतून निर्माण झालेली देवी, की जिला शिवा किंवा अंबिका देवी असंही म्हणतात, आणि ही देवी अत्यंत सुंदर दिसायला होती। आणि पार्वती देवीतूनच एक कौशिकी देवी आणि दुसरी कालिका देवीचा जन्म झाला। कालिका देवी हे कलर नाही तर तमोगुण दर्शवणारी देवी आहे। आणि पुढे जाऊन या देवींनी शुंभ निशुंभ, चंडमुंड, धूम्रलोचन यांचा पर्यायानं आपल्यामधील कुठल्या वाईट गुणांचा वध केला हे आपण जाणून घेऊयात। जसं पार्वती देवीमधनं कौशिकी देवी आणि कालिका देवी उत्पन्न झाल्या म्हणजे तमोगुण आणि सत्वगुण, तसं आपल्या प्रत्येक माणसामध्ये म्हणजे आपल्यामध्ये हे गुण असतातच, आणि ह्या गुणांनी आपले कोणते अवगुण दूर होतील हे आता आपण ह्या स्टोरीच्या रूपानं बघूयात। आता शुंभ निशुंभ यांचा वध म्हणजे आपल्यातील कामना आणि वासनेचा वध आहे। आता ह्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊयात। वासना ही एक अत्यंत शक्तिशाली आणि तीव्र मनाची भावना आहे। युजली ती शारीरिक किंवा लैंगिक या अर्थानं वापरतात, पण ते तसं नसून कोणतीही शक्ती, पैसा आणि जीवन ह्याबद्दलची असणारी जबरदस्त तळमळ, कोणत्याही थराला जाऊन ती गोष्ट मिळवण्याची इच्छा म्हणजे वासना। सायंटिफिकदृष्ट्या डोपामिन हे हार्मोन पाठलाग आणि आनंदाला प्रोत्साहन देण्यासाठी कारणीभूत असते, पण ही इच्छा जेव्हा इच्छा नसून अति तीव्र भावनेमध्ये निर्माण होते तेव्हा खरा प्रॉब्लेम सुरू होतो। आता अशीच वासना आणि कामना शुंभ निशुंभ यांच्या मनात निर्माण झाली। तर मेधा ऋषी असं सांगतात की जेव्हा कौशिकी देवी ही हिमालयात एकदा फिरत होती तेव्हा चंडमुंड या शुंभ निशुंभ यांच्या सेनापतींनी तिला पाहिलं आणि त्यांनी आपल्या राजाला म्हणजे शुंभ निशुंभला
येऊन सांगितलं की हिमालयामध्ये एक सुंदर अशी स्त्री आहे. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तिन्ही लोकांवरती राज्य करत आहात. तुमच्याकडे फक्त स्त्री नाही. असं चंडमुंड यांनी शुंभ आणि निशुंभ यांना समजावून सांगितलं. आता खरं तर चंडमुंड यांना ओव्हर पॅशन आणि इनर कॉन्फ्लिक्ट असं म्हणूयात. कारण माणसाच्या वासना आणि कामनाही या डायरेक्टली दिसत नाहीत. त्या कोणत्या ना कोणत्या रूपानं या समोर येतात. तर चंडमुंड म्हणजे ओव्हर पॅशन आणि इनर कॉन्फ्लिक्ट हे त्यांचं रूप आहे. त्यानंतर शुंभ निशुंभ यांनी आपल्या सुग्रीव नामक दूताला त्या स्त्रीला किंवा देवीला आपल्याकडे आणण्यासाठी पाठवलं. जेव्हा हा दूत देवीकडे गेला आणि तिला आपल्याबरोबर येण्यासाठी आग्रह करू लागला, तेव्हा देवीनं ज्या काही गोष्टी केल्या हे मार्ग कामना आणि वासना यांना शांत करण्यासाठी वापरले जातात. देवी पहिले तर एकदम शांतपणे हसली आणि तिने हे ॲक्नॉलेज केलं की हो, शुंभ निशुंभ हे खूप मोठे आणि पॉवरफुल आसुर आहेत. म्हणजे कामना वासना ह्या पॉवरफुल आहेत हे एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे किंवा ॲक्नॉलेज करणं हे गरजेचं आहे. नंतर ती म्हणाली की युद्धात जो माझ्याशी जिंकेल त्याच्याबरोबरच मी येईल. म्हणजे थोडक्यात ही एक कमिटमेंट आहे. जर आपल्याला एखादा हायेस्ट पर्पज ऑफ लाईफ असेल किंवा आपल्याकडे काही कमिटमेंट असेल तर आपलं लक्ष कामना किंवा वासना याकडे जात नाही, हे यातून सांगायचं आहे. हे ऐकून सुग्रीव चिडला आणि तो म्हटला, तू जर माझ्याबरोबर आत्ता आली नाहीस तर तुला केस ओढत फरफडत इथून नेईल. यावर देवी म्हणाली की मी तर यायला तयार आहे आणि तू एक शांतपणे शुंभ निशुंभ यांना असं सांग की मी ही स्वतःशी केलेली कमिटमेंट आहे ती पूर्ण झाल्याशिवाय मी येणार नाही. म्हणजे सुग्रीवच्या या वाक्यावर काही न चिडता देवीनं अतिशय रिस्पेक्टफुली हा सगळा प्रसंग हँडल केला. म्हणजे कामना वासना शांत करण्याचे हे प्रकार आहेत की पहिला ॲक्नॉलेज करा, आपल्या लाईफमध्ये एखादा गोल सेट करा, कमिटमेंट करा आणि प्रत्येक गोष्टीला रिस्पेक्टफुली उत्तर द्या. आता पुढच्या भागात बघूयात चंद्रमुंड आणि धूम्रलोचन ह्यांचा वध देवी कसा करते. रामकृष्ण हरी.